वर्ध्यामधील ऐतिहासिक दूध संकलन आणि वितरण करणाऱ्या गोवर्धन गोरस भांडार या संस्थेवरती अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे। पण या कारवाईवरनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात। कारवाई का झाली तर असुरक्षित वातावरणात दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन होत असल्याचा ठपका ठेवला गेला आणि या संस्थेच्या उत्पादन आणि विक्रीला पुढच्या आदेशापर्यंत बंदी घातली गेली। या कारवाई दरम्यान 25 लाखांचा मुद्देमालही जप्त केला गेलाय। पण या कारवाईमुळे दूध उत्पादक शेतकरी आणि गोपालक अडचणीत आले। तब्बल 5000 लोकांचा उदरनिर्वाह या गोरस भंडारवरती चालतो, तर दुसरीकडे गोरस भंडार बचाव समितीच्या वतीनं मूक मोर्चाचं आयोजन केलं गेलं, ज्यात मोठ्या संख्येनं गोपालक सहभागी झाले होते। दूध विकलं जात नसल्यामुळे ते खराब होऊन आर्थिक नुकसान देखील होत असल्याची प्रतिक्रिया आता समोर येते। त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी या गोपालकांची आहे। हे इतकी महाग आहे, जनावरांचा चारा आहे, कसं कुटुंब कसं जगवायचं, आमचे लेकरबाळ कसे जगवायचे, आम्ही का भीक मागायचे का? शासनाकडे एवढीच मागणी आहे का आमच्या दुधात दूध जे आहे हे नाशवंत वस्तू आहे। आम्हाला बरंच काही खर्च करून दूध काढावं लागते, तरी आमच्या दुधाचा विल्हेवाट लवकरात लवकर लावावा हेच सरकारला मागणी आहे। प्रशासनाने जी कार्यवाही केली त्याच्याबद्दल काही नाही, पण आमचं दूध घेतलं पाहिजे। एवढं दूध आम्ही काय करणार आहे इतके दिवसात? आता एवढ्या दुधाचं आम्ही करायचं काय, म्हणजे प्रशासनाला आमचा म्हणजे प्रश्न आहे तर आम्ही एवढ्या दुधाचं करायचं काय बाबा। जे काही संस्था चालक असतात, संचालक असतात, त्यांना त्या सुधारणा करायला सांगितलं पाहिजे आणि त्याचा अवधी देऊन पुढच्या वेळेच्या भेटीच्या दरम्यान ती तपासणी केली पाहिजे। पण असं प्रकारचं कुठल्याही प्रकारची कारवाई न करता तुम्ही सरळ सकाळी सकाळी तिथे धाड टाकता। धाड हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, ही खरं तर त्यांची नियमित तपासणीची भेट असली पाहिजे, पण त्याला धाड हा शब्द वापरण्यात आला। आणि या अशा नावाजलेल्या 90 वर्ष जुनं गांधींनी सुरू केलेल्या संस्थेवर धाड टाकणं हे अत्यंत दुर्दैवी असं आहे। दरम्यान गोरस भंडारवरती झालेली एफडीएची कारवाई योग्य असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष महेश तेलरांधे यांनी दिली आहे। गोरस भंडार येथील संचालकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। कारवाई योग्य आहे किंवा अयोग्य आहे, त्यांचं जे रुटीन चेकअप होतं त्या पद्धतीने त्यांनी रुटीन केलं आणि ते आले असता त्यांना जर काही निदर्शनात आले असेल आणि त्यांच्या नॉर्म्समध्ये जर कोणत्या गोष्टी नसून बसल्या आणि त्यासाठी जर त्यांनी कारवाई केली तर मी तर हेच म्हणेन का प्रत्येक ठिकाणी कारवाई तर व्हायलाच पाहिजे, तिथल्या लोकांना योग्य तो न्याय देण्यात यावा।